काय गारडलो काय. नमस्कार मंडळी, तर गावाला ब्लॉगरमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, कोकणात पाऊस खूप आहे. खूपच आहे, प्रचंड आहे. बघा, पाण्याने सगळी खडी रस्त्यावाली. खाली नदीला पाणी बघायला चाललोय. पाहूया किती पाणी आहे. तो पाऊस दिवसभर लागतोय. तुमच्याकडे पण लागतोय काय पाऊस? घेऊन जा कुठे रे त्याला, लय लागतोय. हे बघा, सगळी रस्त्यावर खडी आली. वारा पण सुटतोय, पाऊस पण तेवढाच. बघूया किती नदीला पाणी आहे. तो तर मंडळी, इकडं झऱ्याचा आवाज येतोय. मोबाईलमध्ये येतोय काय काय समजत नाही. पाऊस खूप आहे. नदीचा आवाज येतो मला पाण्याचा. अजून बराच पाणी आलाय बहुतेक इकडं खालती. मंडळीनो, आमची अंगणवाडी आहे व माधववाडी, आणि इथे गणपतीचा कारखाना आहे. एक दिवस आपण भेट देऊ तिकडे पण. तर आता चाललोय आपण नदीवर. पहिलं पाणी बघायला, पाणी बघून येऊ. तर मित्रांनो, आज मी एकटा नाही चाललोय नदीवर. हमारा दोस्त है, वो डर रहा है कॅमेरे से. काय घाबरून होत नाही मित्रांनो. हे बघा, दिसल आपल्याला दिसणार तो. बघा, दाखवणार चेहरा आपल्याला एक दिवस. चेहरा काय आहे बघा, ऐसा देखने का. पाणी बराच आहे. तुमच्याकडे आहे काय पाऊस? तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मी भूमात राहतो, आदवडवाडीत, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. काय कसं विचारतात ना काय काय लोक, तर सांगतो तुम्हाला. पाणी खूप आहे बघा. अजून नदी आम्हाला दिसते नाही, फक्त मी बोलतोय पाणी खूप आहे. पहिला आपल्याला जायचं आहे खाली, जिथे आम्ही पोहायला वगैरे जायचो तिथं जायचं आहे. माझ्या नजरेनं दिसतोय ना पाणी. तर पाणी हाय लेवल झाले नदीची. आपण पाहूया. पहिला जाऊया आपण शिटव्यावर. प्लेस शिटवा, टाक्कू माकूम शिटवा. हे हस रहा आहे. बघा, इथनं पाणी जातो, इथनं सुरुवात आहे पाण्याची आपल्याला. त्यात मी ट्रॅक घालून आलोय फुल. कहाँ से आते, बारिश के दिन अच्छे, और जिसके लिए अच्छे है उसके लिए वाह वाह, गार लागतोय. त्यात वारा सुटलाय. वारा सोडतो ना, जरा जरा आमच्या झाडांची भीती वाटते. एखादा मोडला तर घरावर यायचा, बाकी काय नाही. पाणी असं बेहरा आहे ना. चाललोय असं चालत चालत. पाखाडी झाली इकडनं. गेला की लगेच धावत फास्ट. मित्रांनो, इकडं पण दाढ खाल्ली नाही वाटतं. वा, इकडे सगळी शेती केली नाही, बरं वाटलं. सगळ्यांनी शेती केली नाही. भरायला पाणी भरायचं आहे म्हणजे आपल्याला नदीला पण पाणी भरायला भेटणार आहे. नदीला इथनंच दिसतोय लेवल झाले. मित्रांनो, जरा आपल्याला फॉलो करा इंस्टाग्रामला, यूट्यूबला सबस्क्राईब करा. जाऊ दे की नाही मला जरा पुढे. बघा, पर्यायलाच पाणी इकडं खूप आहे. तर आपण ऐसा जाणे वालो. मी तर आलो, आता रणजितला येतोय.
इकडे हळद लावली ना, हळद, गावठी हळद. करण्यासारखं खूप आहे पण करणारा पाहिजे. कोण म्हणतं काय होत नाही, केल्याशिवाय काय होत नाही. केलास की सगळं होतं. मेहनतीला फळ आहे. मित्रांनो मित्रांनो मित्रांनो, पाणी बघा किती फास्ट जातोय. गारगार पाणी आहे. तर मित्रांनो, आपण आता थोड्याच वेळात अविस्मरणीय दृश्य बघणार आहोत. म्हणजे पाणी आमचं नदीच्या कट्टोकट आहे. थोडाच वेळ लागला, आणखीन 1 तास पाऊस पडला की पाण्याने रौद्र रूप घेणार आहे की डायरेक्ट पाणी इकडच्या बाजूला. मित्रांनो, पाणी खूप आहे. उगाच पाण्याशी मस्करी करू नका. बघा बघा, याच्या पुढे जाऊ शकत नाही आम्ही. तर मंडळी, आता आपण तिकडं ब्रिजच्या इकडे जाऊया. तिकडं बघूया पाणी किती आहे. जो ब्रिज आम्ही पलीकडं कात्रोली गावाचा आणि भोम आदरवाडीचा जॉईंट झाला आहे, तिथं आपण जाऊया. जॉईंट म्हणजे उन्हाळ्याच्या आम्ही पाण्यातनं जातो, पावसाळ्यातनं फक्त ब्रिजचा वापर करतो. तिथे आपण जाऊया. पाकाडी झाले ते बघा, नदीचा पाणी आलाय बहुतेक इकडे. ते बघा, तिकडे ग्रामपंचायतची विहीर आहे, तिथे पाणी लागले. हे बघा, दिसला काय? हाँ, पानी लागला है. बहुत बढ़िया पानी है, बह रहा है. इसमें मच्छी है, देखने पड़ेगा. इधर क्या? तर मित्रांनो, काट्या कुट्यातून जातो आम्ही. इथं एक पाय सारला तरी मी पाण्यात जाऊ शकतो, मोबाईल सकट. असला भारी व्ह्यू दिसतंय ना. कोकण है भाई, इधर सब कुछ अच्छा ही दिखेगा. हे बघा, तिकडनं हम जाऊ शकत नाही आम्ही. पाणी वाहतोय लय. आम्ही रिक्स घेत नाही मित्रांनो, कारण आम्ही इकडे जाऊ शकत नाही, पाणी खूप आहे. मित्रांनो, आम्ही इकडनं जाऊ शकत नाही, जमीन वगैरे आरण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही जाऊ शकत नाही तिकडनं. आता जाऊया आपण रामपूरच्या वाटेवर. जो रस्ता रामपूरला पण जातो आणि कात्रोलीत पण जातो. म्हणजे आम्ही उन्हाळ्यातनं इथनं गाड्या घेऊन जातो, त्या साईडला पण जाऊया. परत आपल्याला त्याच वाटेने जायचं आहे. नाही तर आपण इथनं पाणी कमी असतं तर गेलो असतो, पाणी जास्त आहे ना, उगाच रिक्स नको. परत आम्ही इकडनं त्याच वाटेने परत रिटर्न चाललोय, पाण्यातनं चाललोय. ह्या शेतात पाणी आहे, मग ह्या शेतात का नाही? का नाही? ह्या शेतात पाणी आहे, ह्या शेतात का नाही? मला प्रश्न पडला. तिकडे नदी आहे, इकडे पण नदी म्हणजे पाणी येते जोरात, पण ह्या शेतात का नाही? थोडं सोडवा. पाणी जोरात जातोय. सगळं इकडचे बांध डॅमेज आहेत.
प्रत्येक बांधातनं पाणी येतंय. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला कसं तरी वाटतंय, बहुतेक कालच्या की आजच्या पावसाने बघा नुकसान केले शेतकऱ्याची. बांध ढगरले, त्या पावसाचं ते बांध घालू शकत नाही. काय बोलावं पावसाला, समजेना काय बोलावं. पडतोय ना, पडू दे. दिवसच आहेत पावसाचे तर काय. काजूची झाडं आहेत, काजू काजू. इतकं भारी दिसतंय. तर मगाचं दाखवलेला बाण इथला एक गेलाय, तिकडचा एक गेलाय. ऐसा दिख रहा है हमारा कोकण. तर मित्रांनो, पाऊस पण खूप लागतोय आणि हे बघा शंकरपाळी. मित्रांनो, पाऊस पडतोय ना, आम्ही आता शंकरपाळ्या खातोय. खमंग अशा शंकरपाळ्या आहेत, या तुम्ही पण खायला. तर मित्रांनो, चालत चालत आम्ही आलो. हा लाईटीचा डीपी, इथनं आमच्या वाडीला पूर्ण लाईट गेली. इथे बंद केली तर वाडी आमची पूर्ण अंधारात राहील, पण ते आम्ही करू शकत नाही. दाखवतोय मी, हे बघा. हा आमच्या वाडीतला रस्ता, हा वरती वाडीत जातो आणि हा खाली नदीवर जातो. हा टर्न बघा, असला यू टर्न आहे. भले भले गार होतात, म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या गाड्या आले. आम्ही नाही, आम्ही जातो. चला चला. तर मंडळी, आम्ही आता तिसऱ्या स्पॉटला चाललो आहे. पाहूया तिकडं पाणी किती आहे. आमची विहीर पण बघायची आहे का तुम्हाला? पाऊस लागतोय, थंड थंड वाटतंय. असं वाटतंय गरमागरम भजी कोणतंही द्यायला असतं तर बरं झालं असतं. सुस्वागतम सुस्वागतम. कैसा लग रहा है? ग्रीन ग्रीन सब हो गया है, फक्त ही काली डांबर आहे. मित्रांनो, इथं पण पाणी आहे, इथं पण पाणी आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे. तर आता आपण, ही आमची एंडवाडी म्हणजे शेवटवाडीच आहे. त्याच्या खाली घर आहे बघा. ह्या खाली घर आहे, शेवट. चाललो आम्ही आता खाली. इकडे गाडी लावायसाठी ते प्लॅस्टिक आहे, ते फाटल्या वाटतं, ते करतात चांगलं. खाली चाललो आहे. मित्रांनो, इथनं कच्चा रस्ता आहे, तिथं एंड आहे. त्या पुढं आमचा मातीचा रस्ता आहे, शेण आहे. इथे पण हळद लावलेली आहे. उन्हाळ्याच्या इकडनं आम्ही गाड्या घेऊन जातो, तर आता पावसाळ्यात नाही जाऊ शकत. नदीच आहे ना मधी, पाणीच पाणी. इकडे पण बांध गेलंय, पावसाने हाहाकार केलाय बघा. तिथे पण बांध गेलंय. काय बोलायचं, बोलून पाऊस थांबणारच नाही. चला
आता हा व्ह्यू बघण्यासारखा आहे. मित्रांनो, आम्ही इकडं गणपती विसर्जनला पण आम्ही इकडेच येतो. सगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत तर आपल्या द गाववाला ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळं पाहायला मिळेल. कोकणात कोणकोणते सण साजरे होतात. आलोय आपण. तसं म्हणायला गेलात तर पाणी आहे आहे नाही बोलू शकत नाही. चलो 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 चलो. ये देखो, पाणी बराच आहे इकडे. आम्ही ह्या साईडला खाली गणपती विसर्जन होतं. तर मित्रांनो, आपला इथनं झालंय बघून पाणी. तर आता आपण जाऊया पुढे, बघूया. माती सगळी धुपून गेली. हे बघा, ही लेवल होती. ही लेवल आहे ना, ही लेवल ही पूर्ण लेवल होती. ती सगळी गाड्या जाऊन जाऊन धुपून गेली. काय करणार, रस्ता होत नाही ना. रस्ता झाला असता डांबरीकरण तर चांगलं झालं असतं. आता जाऊया आपण राईट साईडला. इकडनं पर्याय आहे. ते बघा, झुळझुळ वाहणारे पर्यायचं पाणी. ब्रिज केलेला आहे, पुढे जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे पर्याला. हा परा डायरेक्ट नदीला मिळतो. हे बघा मित्रांनो, एक सांगायचं विसरलो. हा मी इकडनं आमच्या धरणाकडे जायचं असेल तर इकडनं जातो. पण दुसरा पर्याय ना, तिथं पाणी जास्त असेल, आपण पलीकडे जाऊ शकत नाही. एक दिवस नक्कीच तुम्हाला मी दाखवेन धरण. आमचे धरणाकडे जायचा रस्ता पण आणि धरण पण दाखवेन. तर आज पाणी जास्त आहे म्हणून आम्ही जाऊ शकत नाही. कारण इकडनं जाऊ पण त्या पुढच्या पर्यायाला आम्हाला पलीकडे जाता येणार नाही, पाणी खूप आहे ना, म्हणून आज जाऊ शकत नाही. चला परत आपल्या परतीच्या वाटेला जाऊया. तर मित्रांनो, आता चाललोय आता परत. हळूहळू आपण जाऊया आता कुठं, विहिरीवर. ज्या विहिरीतला आम्ही पाणी पितो तिकडे जाऊया. पहिलं डोक्याने न्यायचो एवढ्या वरती, पण आता पंप लावलाय, डायरेक्ट नळाने पाणी घरात. तिकडे कामकाज चालू आहे. तर मित्रांनो, आता आपण विहिरीकडे जातोय. इकडे रोड गेला नदीकडे, इकडे गेला घराकडे, इकडे गेला विहिरीकडे. चलो चलो चल के चलो. रोड पायवाट आहे, पायवाटेने चाललोय. गुरे ओरडतायत, बहुतेक भूक लागले असावी, पण नाही. ते चरून येतात तर कशी भूक लागेल. माणसांचा आवाज आला, त्यांना वाटलं त्यांचं मालक आला की काय. ठंड ठंड पानी से अभी नहीं नहाना चाहिए. अभी गरम गरम पानी से नहाना चाहिए, वरना ठंडा पानी से नहाएंगे तो सर्दी आ जाएगी.
बेकार. ह्या पावसातनं सर्दी बेकार. वाट खचली. माती सगळी वाटेवर आली. तर आपण आलोय विहिरीवर. पाहूया विहीर. विहिरीच्या बाजूने दिसणारं दृश्य. वाह, विहीर बघा किती भरले. मोबाईल नेऊ शकत नाही, हातातनं पडला तर डायरेक्ट पाण्यात. समोर आहे ती कात्रोलची विहीर. ही आहे ती आमची विहीर. तर मित्रांनो, आता जाऊया आपण. झालं इकडनं बघून, जरा वरती जाऊया आता तिथे. चला, परत त्याच वाटेन. आताच पाऊस लागायला लागला तर झाडं जास्त मोठी झालेत नाही. एकदा मोठी झाली की पाऊस जोरात पडला की वाकडे तिकडे असतात नुसती वाटेवर तडमडत. मोकळी जागा असते ना, तिकडेच मान टाकतात, बाकी वेळेलाच नाही. चला चला चला. आता जरासा थांबला आहे, नॉर्मल झाला. म्हणजे येऊन जाऊन आहे पाऊस, आता नॉर्मल आहे. तर मी बोलतोय तो गुरांना आवाज जातो ना, तो ओरडतात. आलो 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 आलो. रस्त्यावर आलेला आम्ही पोचलेला आहे मित्रांनो. पहा इकडचं जरा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. छत्री एका बाजूला ठेवतो आणि हे बघा, छत्री पण बघा. एवढा मटण होतं. तर मित्रांनो, आपले मित्रमंडळ आलेत, हाय बाय करतायत. छोटे मित्रमंडळ आहेत आपले, हसतायत. मित्रांनो, वादळ वा, झाडं नुसती वाकडे तिकडे होत. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच संपला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.